तर बल्लारपूर विधानसभेचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ते काम करतोय आणि माझी निशाणी आहे 6व्या क्रमांकावर आहे गॅस सिलेंडर. आणि सर्वांना विनंती आहे की गॅस सिलेंडरची बटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी विजयी कराल. तसे तुमच्या पत्रकार लोकांकडून आणि पत्रकाराच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो. ठीक आहे सर, कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे? आपला जाहीरनामा आहे आणि जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपण अनेक विषय घेतले आहेत. जसं आदिवासीच्या संदर्भात झाले ते वनपट्टे जे आहेत ते वनपट्टे आदिवासींना अधिकृत करण्यात यावे. ओबीसीच्या संदर्भात झाला तर ओबीसीची जातीय जनगणना हा मोठा विषय आहे. ओबीसी जातीय जनगणना करण्यात यावी. ओबीसीची महाज्योती जी संस्था आहे, महाज्योती पार्टी या संस्थेला आर्थिक सहकार्य करण्यात यावे. तसेच ओबीसी महामंडळ सुद्धा स्थापन करून त्यांना निधी प्राप्त करून देण्यात यावी. तर SC ST अंतर्गत जे आहे अॅट्रॉसिटी कायदा अतिशय सक्षम व्हावा. लाभ बीजिंगच्या ज्या काही अनेक घटना घडत आहेत अल्पसंख्याकांच्या त्या लाभ बीजिंगच्या संदर्भात एक कठोर असा कायदा करण्यात यावा. तसेच महिलांना मासिक वेतन 3,500 रुपये देण्यात यावे. घरगुती वापरासाठी सिलेंडर सुद्धा 3 सिलेंडर मोफत देण्यात यावे वर्षाला. आणि आपलं एक अजून आहे की 200 युनिट मोफत करण्यात यावे. आणि शिक्षकांच्या संदर्भात जर बोलायचं झालं शिक्षकांना जी जुनी पेन्शन योजना लागू करते अशा अनेक आपण जाहीरनाम्यात स्पष्ट केलेलं आहे. सिंचनाबाबतीत काय सिंचनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची आता अवस्था पाहत सिंचनाबाबी लोकांचं उत्पादन वाढलेलं नाही. त्यामुळे सिंचनाखाली अधिकाधिक कमी कशी आणता येईल यासाठी आपण प्रकल्प उभी. आरोग्याच्या बाबतीत आरोग्य आता तुम्ही पाहिलं आहे की बल्लारपूरचं जर उदाहरण घेतल्यास प्रॉपर आरोग्य व्यवस्था अतिशय निकृष्ट दर्जाची. तिथे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध राहत नाही. त्यामुळे जे लोक येतात त्यांची गैरसोय होते. त्यामुळे सुसज्ज अशी आरोग्य यंत्रणा उभी राहावी जेणेकरून जास्तीत चांगली सेवा रोग्यांना मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा आहे आरोग्य, शिक्षण, शेती हे मुख्य आहे. रोजगार शिक्षणाच्या संदर्भात जर आपल्याला बोलायचं तर आता आपण पाहिलं की शिक्षणावर आपला जो महाराष्ट्र आहे ते 1% कमी करतो. परंतु ज्या देशाची शिक्षण व्यवस्था चांगली असते तो देश सुदृढ असतो. महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करतो. म्हणून आपण शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपण शिक्षणावर सर्वात जास्त करतो 12% खर्च करणार आहोत. म्हणजे जेणेकरून आदर्श विद्यार्थी घडतील, आदर्श नागरिक घडतील. त्यामुळे या देशामध्ये तुरुंग कमी होतील. ही आपली व्यवस्था परिवर्तनाची म्हणजे गुन्हेगारीचं प्रमाण होईल. गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालं तर तुरुंग कमी लागते. तुरुंग कमी लागल्यामुळे पोलिसांचा जो ताण आहे तो कमी होईल. म्हणजे असं आणि समाज एक चांगल्या दिशेने विकासाच्या दृष्टिकोनातून पोषक. आता SC ST